तर अदिती तटकरे यांनी देखील ट्विट केलेला आहे। माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे। आदरणीय अजितदादा पवार यांची सावली राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या माऊली सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आदरणीय दादांच्या पश्चात पोरका झालेला हा महाराष्ट्र कोण सावरणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होता। आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी स्वतः पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर दिलं। हिमालया एवढं दुःख बाजूला सारून सह्याद्रीच्या सेवेसाठी पदर खोचून तयार झालेली धैर्यवान स्त्री आश्वासक नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला लाभली। आदरणीय वहिनी, आपल्या या धैर्याचा मला एक स्त्री म्हणून सार्थ अभिमान आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर सुप्रिया सुळेंना शपथविधी आणि 2 पक्षांच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे मात्र रामकृष्ण हरी म्हणत तिथून निघून गेलेल्या आहेत। साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलतात। अरे रोक ना, सगळा महाराष्ट्र बघतोय। साहेब काय शपथ होती? आम्ही तुमच्यासाठी काम करू। एकच शब्द कुठेतरी विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण कैसे आपने मुझे बोला? साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलतात। अरे रोक ना, सगळा महाराष्ट्र बघतोय। साहेब काय शपथ होती? आम्ही तुमच्यासाठी काम करू। एकच शब्द कुठेतरी विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली याचा आनंद आहे। किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्या हे कळत नाही। रोहित पवार यांनी हे भावनिक ट्विट केलेलं आहे। मंत्री नितीन गडकरींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्यात। कठीण काळातही सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारली। सुनेत्रा पवारांनी स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे। नितीन गडकरींनी ट्विट करत या शुभेच्छा दिल्यात। सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा कठीण काळ आहे, मात्र महिला ही सक्षम असते। कठीण काळात महिला योग्य निर्णय घेते। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवर नीलम गोऱ्हेंनी ही प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळत आपल्यासोबत नीलमताई आहेत। ताई, आनंदाचा क्षण आहे त्यापेक्षा जास्त दुःखाचा क्षण आहे। म्हणून मला असं वाटतं की महिला उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच आज मोठा प्रश्न असा आहे की ज्या परिस्थितीमध्ये ही शपथ त्यांना घ्यायला लागली आहे त्याच्यामध्ये स्वतःवरती दुःखाचा डोंगर कोसळूनसुद्धा ही जबाबदारी घेण्यासाठी पक्षांनी त्यांची निवड केलेली आहे। आणि बऱ्याचशा वेळेला जे मुद्दे माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि अजितदादांनी मिळून घेतले होते, लोकसभेत घेतले होते, विधानसभेत घेतले होते, ते पुढे नेण्याचं काम आमचे अनेक मंत्री आणि आमदार दोन्ही सभागृहांमध्ये करतायत। या पार्श्वभूमीवरती सुनेत्राताईंवरती या जबाबदारी आल्यामुळे निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थोडा धीर आला असेल आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी जे बाकीचे अधिकारी वर्ग आणि हा सगळा आहे तो पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करेल। आत्तापर्यंत अनेक वेळेला ही उदाहरणं आहेत की ज्याला एखादं संकट येतं त्याला स्त्रिया त्याच्यामध्ये पुढे येऊन जबाबदारी घेतात। त्याप्रमाणेच जबाबदारी सुनेत्राताईंनी घेतलेली आहे। त्यांचा स्वभाव आणि त्यांची समजूतदारपणा सगळा हा पाहिला तर हे काम राज्याचं पुढे नेण्यासाठी त्यांचं योगदान चांगलं आणि महत्त्वाचं राहील याबद्दल मला कुठलीही शंका नाही आहे। मला काय वाटतं, उद्या तुम्हाला कोण म्हणालं 2 चॅनल एकत्र करायचे आहेत तर हा निर्णय तुम्ही करू शकता का? तो कुटुंब पण नाही, म्हणून माझं काय म्हणणं, हा कुटुंबाचा जो विषय आहे त्यांना त्या दोघांना तो सोडवू द्या, दुसऱ्यांनी त्याच्यात काही ढवळाढवळ करू नये असं माझं मत आहे। कॅमेरामन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। सुनेत्रा पवारांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर अमोल मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आमच्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की अजितदादा गेल्यानंतर ती जागा भरून काढण्याची क्षमता फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनींमध्ये आहे। त्यामध्ये आमच्या पार्लमेंटरी बोर्डने तसं ठरवलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीने तो निर्णय घेतला होता, तो तळागाळात मान्य झाला होता। त्यामुळे टीकाकारांना त्यांच्यात मी जर सांगितलं ना, जो कोणी टीकाकार असेल याच्यानंतर जर त्यांनी टीका केली
त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे त्यांच्या धर्मपत्नी जर उपमुख्यमंत्री झाल्या असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? त्याच्यामुळं जो निर्णय झाला तो योग्य झालाय, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा झालाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.